चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात गेलेली 14 गावं पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमा भागातील गावांचा प्रश्न मार्गी लागणार. पावसाळी अधिवेशन संपायला केवळ 3 दिवस शिल्लक. मात्र अजूनही विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड नाही. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता मिळणार का, असा सवाल. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे नाराज असल्याची माहिती. पक्षातील गटबाजीमुळे तसंच पराभवानंतर राजकीय पुनर्वसन करत पक्षाने मोठी जबाबदारी न दिल्यामुळे हेमंत गोडसे नाराज असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकातील शिवसेनेकडून तयारी सुरू. 21 ते 27 जुलै दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन. पक्षातील गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा असेल. उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित. आपल्यासोबत राज आलेला आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती. महायुती जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश करण्यात येईल. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मोठे निर्णय. आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन. या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार. राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला. तालुक्यामध्ये जिथे रहिवासी क्षेत्र झालं तिथे तुकडाबंदी कायदा निरस्त होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. या निर्णयाचा 1000 चौरस फुटापर्यंतचा प्लॉट धारकांना फायदा होणार आहे. लोकसभेमध्ये राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधामध्ये वक्तव्य. अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंकज फडणीस यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या विरोधामध्ये दाखल अब्रू नुकसानी प्रकरणी आज सुनावणी आहे. या प्रकरणी सत्र न्यायालय आज आपला निकाल देईल. येवला तालुक्यातल्या नगरसूल गावातील शाळेची दुरवस्था मांडल्यामुळे संस्थाचालकाने दबाव टाकत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती. राज्यातल्या 300 महाविद्यालयामध्ये एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांना वेतनावरती कोट्यवधींचा खर्च होतोय. नागपूर खंडपीठाकडनं दाखल सुमोटो. 4 ऑगस्टला पहिली सुनावणी होणार आहे. 300 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांना वेतन देणं हा सार्वजनिक निधीचा दुरुपयोग. न्यायालयाकडनं मत व्यक्त. या प्रकरणी राज्य सरकारने सखोल माहिती रेकॉर्डवरती आणणं आवश्यक असल्याचंही नागपूर खंडपीठाचं म्हणणं आहे. नागपुरामध्ये मृत्यूनंतर दिल्या जाणाऱ्या विमा भरपाईची रक्कम अडवली. एफआयआर मराठी भाषेमध्ये असल्यामुळे युनियन बँकेकडनं तो स्वीकारण्यास नकार. एफआयआर हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच आणल्यास स्वीकारू अशी संतापजनक मागणी. नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पैसेच नाहीत. रुग्णालयांची कोट्यवधींची थकबाकी. तर थकबाकी असतानाही आणखीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेला फटका बसल्याचा आरोप. कोट्यवधी रुपये थकलेले असताना जन आरोग्य योजनेमध्ये आणखीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा घाट. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी. लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दीपक टिळक यांचं निधन. पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन. पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरीवाड्यात ठेवण्यात येईल. मुंबईतल्या कबुतरखान्यांवरच्या कारवाईला तुर्तास स्थगिती. उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश. कबुतरखान्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्यामुळे कारवाईचे आदेश दिले होते. बीडच्या पिंपळनेर परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार. पीडितेची आरोग्य चाचणी केली असता गर्भधारणा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये एसटीच्या 5000 जादा गाड्या. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान या गाड्या चालवल्या जातील. बस स्थानकांच्या तिकीट खिडक्या तसंच महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आरक्षण करता येईल. मुंबईमध्ये आणखीन एक भुयारी मेट्रो. आणि कागाड ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान भुयारी मेट्रो 11 बांधण्याचा MMRCचा निर्णय. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला. मंजुरीची प्रतीक्षा आहे. मेट्रो 2, मेट्रो 7च्या ताफ्यामध्ये आजपासून 3 नव्या गाड्या धावणार आहेत. मेट्रो प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मुसळधार पावसाने नागपुरातल्या तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. 103 डिग्रीपर्यंत ताप येणं, सतत 3 दिवस ताप असणं, शरीरावरती रॅशेस येणं अशी लहान मुलांमध्ये लक्षणं आहेत.
रायगडच्या नागोठणे रोहा मार्गावरील वाहतूक पूर्वपदावरती मुंबई गोवा महामार्गावरील पाणी ओसरलं. तसंच शाळा महाविद्यालयही आज सुरू राहणार. काल मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबईसह उपनगरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी. गरज असल्यास घराबाहेर पडा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार. मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू. त्यामुळे धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रात उतरण्यासही मनाई. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये अचानक मुसळधार पाऊस. पावसाने पांगरा, डोळे, टिटवी, नांद्रा गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय. अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय आणि सामानाचं नुकसान झालंय. सांगलीच्या चांदोली धरणातनं वारणेचा विसर्ग वाढवलेला आहे. 8,530 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यामध्येही पावसाचा जोर. ओझरडे धबधबा ओसंडून वाहतोय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रायगडावरती जाणारा पायरी मार्ग 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. रायगड किल्ले परिसरामध्ये कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाचा निर्णय. रायगडच्या उल्हास नदीमध्ये उडी मारून महिलेची आत्महत्या. मृत महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज. पुढचा तपास सुरू. गोंदियाच्या वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजमध्ये आढळला मृतदेह. ही मृत व्यक्ती मागच्या 4 दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे मध्य प्रदेशातल्या रामपायली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होती. अकोल्यामध्ये पोलिसांचा ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध जुगार अड्ड्यांवरती छापा. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईच्या अँटॉप हिलमध्ये पितृत्वाला काळीमा फासणारी घटना. 4 वर्षांच्या सावत्र मुलीची गळा आवळून हत्या. पत्नीसोबत वेळ घालवण्यास अडचण येत असल्यामुळे हत्या केली. त्याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांना अटक. डबा ट्रेनिंग आणि ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये ईडीचे मुंबईतल्या 4 ठिकाणी छापे. लक्झरी घड्याळं, दागिने, परकीय चलन आणि लक्झरी वाहनांसह 3.3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. धाराशिवच्या लोहारा इथल्या सोन्याच्या दागिन्यांचं दुकान फोडलं. 7,81,000 दागिने लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. तुळजापुरामध्ये सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी चोरांनी लढवली शक्कल. डोक्यावरती उलटी पिशवी घातली आणि 15 लाखांची चोरी केली. कल्याण पूर्वेमध्ये मुख्य वीज वाहिनीतल्या बिघाडामुळे मागच्या 10 दिवसांपासून अघोषित लोड शेडिंग. ठाकरेंच्या सेनेनं अधिकाऱ्यांना विचारला जाब. मुंबईमध्ये फेरीवाल्यांच्या आंदोलनाची हाक. फेरीवाल्यांना बेघर करण्याचा प्रयत्न. आंदोलकांचा आरोप. तर पोलीस पालिकेकडनं त्रास दिला जातोय. फेरीवाल्यांचा आरोप. 24 तासांमध्ये तोडगा काढण्याचं मंत्री उदय सामंतांचं आश्वासन. पुणे पोर्श कार अपघात प्रकरण. 17 वर्षाच्या अल्पवयीन आरोपीवरती प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळाने फेटाळला. खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार. कोर्टाचे आदेश. धुळ्याच्या मिल परिसरामध्ये निखिल पाटील या तरुणाची 4 फेब्रुवारी 2022ला हत्या. आरोपी मयूर शार्दूलसह त्याचा आणखी 2 भावांना आजन्म कारावासाची शिक्षा. नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ रील करताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू. रील शूट करताना धोकादायक स्टंट करताना जखमी झाला होता. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावरती खासगी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात. मोटारसायकलवरील 3 युवकांचा मृत्यू. हिंगोलीतल्या वसमत औंढा नागनाथ महामार्गावरती दुचाकी आणि ट्रकचा अपघात. दुचाकीवरील 2घांचा मृत्यू. बीडच्या परळीतल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुरावरील जड वाहतूक 15 जुलैपासून 1 महिन्यांसाठी बंद राहणार. दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे जड वाहतूक बंद राहणार आहे. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये बिबट्याचं दर्शन. व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणानं कुटुंबाशी फोनवरती बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण. एनआयएने उत्तर दाखल करण्याची वेळ मागितली तर तुरुंग प्रशासनाकडनं उत्तर दाखल. पुढची सुनावणी 25 जुलैला होणार आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाकडनं तिहार तुरुंगामध्ये बेड उपलब्ध करून देण्याची मागणी. राणाची मागणी मान्य. न्यायालयाकडनं तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्याबद्दल सूचना. जम्मू काश्मीर, राजस्थान, बिहारसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याकडनं पावसाचा रेड अलर्ट. आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार. या बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होतील याकडे लक्ष असेल. 21 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. नव्या टॅक्स बिलासह 8 नवे विधेयक संमत केली जाण्याची शक्यता. 21 ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालेल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती. पहलगाम हल्ला, भारत-पाक युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी केलेली घोषणा यासह विविध मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी लखनौ कोर्टामध्ये सरेंडर. त्यानंतर राहुल गांधींना जामीन सुद्धा मंजूर. भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खटला सुरू होता. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल. सलग दुसऱ्या दिवशी श्वान पथकांकडून तपासणी. घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. घर खरेदीसाठी पीएफची 90% रक्कम काढता येईल. पगारदारांना मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा होणार आहे. मेटाकडनं कंटेंट चोरी करणाऱ्यांना दणका. तब्बल 1 कोटी फेसबुक अकाउंट्स ब्लॉक केली. बनावट अकाउंट्स, व्ह्यूज किंवा पैशांसाठी सिस्टीममध्ये फेरफार करणाऱ्यांना दंड ठोठावला. इंग्लंड दौऱ्यावरती असलेल्या भारताच्या महिला आणि पुरुष संघाने ब्रिटनच्या राजे किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली. सेंट जेम्स पॅलेसमध्ये खेळाडूंनी भेट घेतल्याची माहिती.